प्रत्येक घरात असा एक नमुना असतोच, म्हणजे सगळं जग एकीकडे आणि याचा आलिशानपणा एकीकडे. तर आमच्या तिथे हा आहे. आता सगळे बकरं हे बाजूला बसलेले आहेत एका ठिकाणी, आणि याचं काय आहे नेहमी काय माहिती, म्हणजे त्याचं खाणं पिणं झालं की तो ह्या टोपल्यामध्ये येऊन बसतो, आणि त्याला उठवलं तरी पण तो तिथेच बसतो. म्हणजे जिथं खायचं ना तिथंच बसायचं, एवढा तर आळशीपणा आहे याच्यामध्ये. तुमच्याकडे आहे का असे काही नमुने? हे वेलकम माय डे, मी ऋतुजा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आज आहे आपला 30 डेज ऑफ डेली व्लॉगिंगचा डे 12, आणि आज माझ्या पप्पाला शेवग्याच्या शेंगांची भाजी खायची होती. तर मग मला ते हे शेंगा पाडून देत होते. आता हे शेवग्याचं झाड एवढं मोठं आहे ना की याच्या शेंगा काही पडतच नाही, कारण त्या शेंगा पूर्ण्यावरती लागलेल्या असतात. तर मग मी पण शेतात गेलेले होते. म्हटलं आता या शेंगा जमा करून घ्या, कारण खाली घास आहे आणि वरून शेंगा पडल्या की त्या काही खाली सापडतच नाही. मग मी काही शेंगा घेतल्या जमा करून आणि मग त्या घरी घेऊन आले. आता हे शेंगा बनवायच्या कशा, तर मी इथे बोजार घेतला आहे, काही कांदे भाजून घेतले आहे, फुटाणे घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, मिरच्या घेतल्या आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. आता याची जी डिटेल रेसिपी आहे ना ती मी ऋतुजाज ग्रीन हर्ट या पेजवरती लवकर टाकणारच आहे. त्यासाठी तुम्ही लवकर फॉलो करून घ्या. आणि आता मी या शेंगा अशा परतून घेतलेल्या आहे आणि मग मसाला वगैरे टाकून मसाला पण व्यवस्थित परतून घेतला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.